नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेस यामध्ये आपलं स्वागत आहे. जसे की आपण आगामी येणाऱ्या DMR आणि DHS एक्झामसाठी एक सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये नर्सिंगच्या सिलेबसमध्ये एक आपला महत्त्वाचा सब्जेक्टमध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत आगामी येणाऱ्या एक्झामसाठी ते आपण डिटेलमध्ये म्हणजे इम्पॉर्टंट कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर अशाच माहितीसाठी आपले जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कारण आता काही दिवसावरची एक्झाम येणार आहे आणि त्याला लागणारे जे सोर्सेस आहेत त्यांना खूप महत्त्वाचे जे डेटा आहे, PDF आहे, MCQ आहे, आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. चला तर पाहूया. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. यावर CHO एक्झाममध्ये तर खूप सारे क्वेश्चन येतात, पण आपल्या DMR आणि DHS एक्झाममध्ये पण यावर बघायला जातात. तसं पहिला टॉपिक म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोग्राम. नॅशनल हेल्थ प्रोग्रामवर कमीत कमी एक 4 ते 5 क्वेश्चन आपल्याला 100% दिसून येतात, कारण नॅशनल हेल्थ प्रोग्राम आपले खूप सारे आहेत त्यावर, आणि CHO एक्झाममध्ये त्यावर खूप सारे क्वेश्चन येतात म्हणा. नंबर 2 NHM, नॅशनल हेल्थ मिशन जे आहे NHM, हे पण ह्याच्यावर पण आपल्याला खूप सारे क्वेश्चन दिसून येतात म्हणायचं. त्यानंतर UIP यावर पण जास्त आपल्याला क्वेश्चन दिसून येतात. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा नेक्स्ट टॉपिक म्हणलं तर UID काय असते त्यात पण येतात. पुन्हा RCH यावर पण आपल्याला क्वेश्चन दिसून येतात. त्यानंतर RMNCH AO4 यावर पण क्वेश्चन दिसून येतात. नंतर आयुष्यमान भारत यावर पण, आयुष्यमान भारत कधी चालू झालं किंवा काय त्याची डेट वगैरे यावर सुद्धा क्वेश्चन 2023च्या DHSमध्ये विचारलेले आहेत. नंतर हेल्थ इंडिकेटर कोणते कोणते आहेत कम्युनिटीमध्ये त्यावर आपल्याला क्वेश्चन दिसून येतात. नंतरचा टॉपिक एपिडिमॉलॉजी, हे पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. एपिडिमॉलॉजीवर क्वेश्चन आपल्याला दिसून येतात. नंतर लेवल ऑफ प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. फर्स्ट लेवल, प्रायमरी, सेकंडरी काय काय आहे, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, ती खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंतर स्क्रीनिंग टेस्ट कोणत्या केल्या जातात, कोणत्या कोणत्या डिसीजसाठी काय काय केलं जातं, आयडेंटिफायसाठी काय केलं जातं, हे आहे म्हणा. त्यानंतर बायोस्टॅटिक्सवर जास्त क्वेश्चन येत नाही, पण आपल्याला जी डेफिनेशन वगैरे माहिती पाहिजे म्हणायचं. नंतर डेमोग्राफीवर सुद्धा क्वेश्चन आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर कोल्ड चेन म्हणजे आपण जे इम्युनायझेशन वगैरे आहे, इम्युनायझेशन म्हणजे आपण वॅक्सिन वगैरे स्टोअर कसे करतो, काय करतो, जी कोल्ड चेन कशी आहे, म्हणजे जिथं मॅन्युफॅक्चर केले जाते तिथून ती सोर्सपर्यंत कशी काय आहे तिची पूर्ण आपल्या प्रोसेस माहिती असणं खूप गरजेचं आहे. यावर तुम्हाला किती ह्या डिग्रीमध्ये ते स्टोअर करतात हे पूर्ण विचारू शकतात. नंतर बायोमेडिकल वेस्टवर तर अशी कोणतीच एक्झाम नाही, सेंट्रलची असो या स्टेटची, त्यावर बायोवेस्ट मेडिकलमध्ये क्वेश्चन नाही, तर प्रत्येक एक्झाममध्ये यावर बायोमेडिकल वेस्टवर क्वेश्चन आहे. तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे म्हणून. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंगवर पण येते. फॅमिली प्लॅनिंगचा जी बिगिनिंग कधी झाली, सुरुवात कधी झाली, त्याचे काय एम काय आहे, तर त्याच्यावर पण आपलं क्वेश्चन दिसून येतो म्हणून. त्यानंतर आशा वर्कर ह्या कोणती पॉप्युलेशनला वर्क करतात, त्याची किती त्यांची क्वांटिटी असते, किंवा त्यांचं काय जॉब प्रोफाईल काय आहे, यावर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर अंगणवाडी सेविका आपण म्हणतो, अंगणवाडी सेविकाचं पण सेम किती पॉप्युलेशनला त्यांचे हायर केले जातात, किंवा त्यांची काय कोणत्या प्रोग्राममध्ये ते त्यांची हे करू शकतात, ते माहिती कोणती कलेक्ट करतात, त्यांचे पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे, यावर पण आपल्याला क्वेश्चन एक्झाममध्ये दिसून येतो. तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग तुम्ही जरी हे एक 10 ते 12 टॉपिक जरी रीड केले प्रॉपरली आणि ह्याचे MCQ सॉल्व केले, तर तुम्ही DMR DHS एक्झाममध्ये तुम्हाला 100% जास्त तुम्हाला म्हणजे मार्क पडू शकतात, किंवा तुम्हाला हे युजफुल ठरू शकते म्हणा. तर आपण आता नेक्स्ट ह्यामध्ये नवीन सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक फार्मॅकॉलॉजीचे पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपली टेस्ट सिरीज लवकर चालू होणार आहे. आगामी येणाऱ्या DHS आणि DMR एक्झामसाठी आपण खूप कमी ह्याच्यामध्ये देणार आहोत. तुम्हाला एकच आपला उद्देश आहे की तुमचा फायदा झाला पाहिजे एक्झाममध्ये. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.